नमस्कार. आज मी बनवणार आहे फ्लॅक्सीडचे लाडू. याला मराठीत जवस पण म्हणतात आणि हिंदीत आळशी पण म्हणतात त्याला. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे मी भाजून घेतलेलं आहे. चांगलं असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. हे 200 ग्रॅमच्या आसपास असणार आहे. पावशेरला 500 ग्रॅम कमी. हे मी खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे करून. आणि हे आपल्याला गुळ पावडर लागणार आहे. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता गावरान तूप घेऊया आणि अर्धा चमचा टाकून घेऊया कढईत. आणि खोबरं व्यवस्थित आहे ना अर्धी वाटी ह्याच्यात भाजून घेऊया. खोबरं भाजून होईपर्यंत आपण हे फ्लॅक्स सीड्स मिक्सरला बारीक करून घेऊया. चांगले भाजून घेतले होते मी आधी. ह्याचे खूप सारे बेनिफिट आहे. खूप म्हणजे केस गळतीवर ओमेगा 3 म्हणजे इतके बेनिफिट आहे ना. तुम्ही पण हे लाडू नक्की बनवून बघा. खूप सारे बेनिफिट आहे. मस्त अशी आपण पावडर करून घेतली. पाहू शकता एकदम मस्त वास एवढा छान येतो ना, खमंग. मस्त असं वाटतं आताच खाऊन टाकावं, एवढा छान वास येतोय. 1 वाटी आपण हे घेतलं होतं फ्लॅक्स सीड्स. ह्याच्यात आपण आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार घेऊ शकता. मी अर्धी वाटी हे घेते गुळ पावडर आणि ह्याच्यात टाकून घेते मी आता. हे खूप पौष्टिक लाडू आहे. थोडं पाणी टाकून घेते मी, 1-2-3 चमचे. थोडं कमी पडलं तर आपण टाकू शकतो. ह्याच्यात आपण ही पावडर टाकून घेऊया. फ्लॅक्स सीडची उकळी आलेली आहे चांगली. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवूया. गरम गरम हात खूप भाजतील. थंड झाले की आपण लाडू वळून घेऊया. थंड होतंय आपण तोपर्यंत. खूप गरम आहे. दुसरी आपण रेसिपी करूया. अजून एक लाडूचा मी प्रकार करणार आहे. तर आपला लाडूचा दुसरा प्रकार आहे आळीव लाडू. हे पण बाळंतीण बाईला डिलिव्हरीमध्ये देतात. त्याची खीर पण खूप चांगली असती. आणि याचे लाडू तर इतकं कंबरदुखी केस गळतीसाठी खूप छान असतात. ह्याच्यात पण इतकं म्हणजे आयुर्वेदिक असते हे लाडू खाल्लेले. ह्याच्यासाठी लागणार आहे अळीव. मी 1 वाटी अळीव घेतलेला आहे. 200 ग्रॅम तूप घेतलं साजूक. इथे खोबरं घेतलेलं आहे मी थोडं. आणि हे गुळ पावडर. आता आपली कढई चांगली गरम आहे. मी तीच कढई घेतलेली आहे. तर लाडूला आपण बनवण्यासाठी तूप टाकून घेऊया कढईत. तूप मेल्ट झालं की लगेच आपण हे अळीव टाकून घेऊया. व्यवस्थित त्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. आपले अळीव चांगले मस्त तुपात भाजून झाले. मस्त खमंग वास सुटलाय. आता आपण हे काढून घेऊया. एका पातेल्यात काढून घेऊया आपण.
त्यानंतर आपण ह्याच्यात पाणी टाकून घेतलं. अजून थोडं टाकून घेऊया पाणी आपण. प्रमाणानुसार मी पाणी टाकून घेते ह्याच्यात आणि ह्याला अर्धा तास व्यवस्थित भिजून ठेवायचं. अर्धा तास चांगलं आणि हे फुलतं खूप. अर्ध्या तासानंतर हे डबल होतील. ते चिया सीड्स बिया असतात ना सब्जा, त्याच्यासारखं हे फुगतं डबल होतं. पण याचे बेनिफिट खूप आहे. केस गळतीसाठी पण खूप छान आहे. आता मी हे झाकून ठेवते अर्ध्या तासासाठी. पाहू शकता मस्त एक जीव झालेला आहे. तरी पण आपण एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. असा गोळा तयार होतोय का पाहायचं. तूप लावायची गरज नाही आहे, पण मी तरी पण तूप घेतलेलं आहे हाताला. हातावर तूप घेतले तरी पण आपल्याला जसे पाहिजे तसे आकार आपण बनवू शकतो. मी छोटे छोटेच बनवणार आहे. पाहू शकता आपला लाडू किती छान तयार आहे. आता हे सगळे लाडू मी बनवून घेते, मग बनवल्यावर तुम्हाला दाखवते. पाहू शकता आपले जवस फ्लॅक्स सीडचे पौष्टिक लाडू तयार आहे. हे थंडीसाठी खूप छान आहे. कमरेसाठी, केसांसाठी खूप मस्त आहे. तुम्ही पण बनवून बघा. खूप सुंदर लाडू आहेत, पौष्टिक आहे. पाहू शकता अर्धा तास झालेला आहे. आपले आळीव पण मस्त फुललेले आहेत. आता आपण आळीवची रेसिपी करून घेऊया. आता हे फुलल्यामुळे ना जास्त हे वाढले तर आपण हे 2 वाट्या घेऊया. जसं लागेल तसं गूळ टाकून घेऊया. खोबरं भाजून घेऊया थोडं. त्याच्यानंतर आपण हे आळीव टाकून घेऊया. हे डबल झालेले आहेत आळीव. व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. त्याच्यात आपण गुळ पावडर टाकून घेऊया. अजून आपल्याला अर्धी वाटी लागेल गुळ पावडर. थोडी आपण घेऊया, कारण आळीवची क्वांटिटी भिजल्यामुळे वाढली ना, त्याच्यामुळे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया ना. आपलं हे सगळं मिश्रण आता एकजीव झालेलं आहे. त्याच्यात तुम्ही हे पण टाकू शकता, जायफळ. थंडीत खूप चांगलं असतं. हे एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेत मी. लाडू आपले तयार झाले का नाही कसे ओळखायचे, थोडा हातावर घेऊन ना वळतात का नाही हे बघायचं. बघा हे या पद्धतीने असं वळतात. हे म्हणजे आपले लाडू बनवण्यासाठी तयार आहे, वळण्यासाठी. पाहू शकता आता हे खूप जास्त गरम आहे. हे थंड होईपर्यंत मी थंड करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. आपले मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे. तर आपण लाडू वळून घेऊया. आपल्याला जसे आवडेल तशा आकाराचे आपण बांधून घेऊ शकतो. मी छोटे छोटेच करणार आहे. पाहू शकता आपले आळीव लाडू तयार आहे. हेल्दी पौष्टिक लाडू.